घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली। शेतकऱ्यासाठी मोठी खुशखबर, 5.54 कोटी निधी मंजूर। नमोच्या हप्त्याबद्दल मोठी माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती राज्याच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे। त्यांच्यामध्ये लक्षात घ्या, 5 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि त्यानंतर याला निर्गमित केल्यानंतर प्रखरित करण्यात आलं आणि 6-7 तारखेला याचं प्रसारित करण्यात आलं आणि या शासन निर्णयानुसार निधी मंजूर झालेला असून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती आणि त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सुद्धा माहिती आपण पुढे पाहणार आहोत। लक्ष देऊन ऐका। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे, सबस्क्राईब करून ठेवा, कारण चॅनल महत्त्वाचे आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या वेळी जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। पीएम किसान, नमो शेतकरी, पीक विमा, पीक कर्ज या संदर्भातल्या कर्जमाफी या संदर्भातली नवीन अपडेट निर्णय जाणून घ्यायचा असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की लक्षात घ्या। पाहूया सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। तर पहा, शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती शासन निर्णय पाहू शकता। प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या शासन निर्णयाची जी माहिती तुमच्या समोर दिलेली आहे, माहे 2026च्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भात शासन क्रमांक 2 येथील शासन निर्णयात निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 5.54,34,000 रुपये इतकी निधी वितरण करण्यास मंजुरी मिळालेली आहे। मोठा निधी मंजूर झालेला आहे। 5,54,33,000 एवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात सुरुवात झालेली आहे। शासन निर्णयानुसार मंजुरी मिळालेली असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। आजची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। मात्र या ठिकाणी पहा, लक्षात घ्या, 5 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, हा शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरणासाठी जो शासन निर्णय निर्गमित आहे, तो अतिवृष्टी नुकसान भरपाई या संदर्भात लाभार्थी शेतकरी जे होते या खात्यामध्ये अनुदान किंवा जी रक्कम मदत करण्या संदर्भात या ठिकाणी शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे। परंतु आता सुरुवात आहे, पण राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे। सोबतच 9व्या हप्त्यानंतर 10व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकडे पूर्णपणे सध्याला दुर्लक्ष केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण वेगवेगळे शासन निर्णय रोज निर्गमित होत आहे, रोज जी.आर येत आहे, तसेच नमोचे मात्र जी.आर येत नाही। त्यामुळे वितरण लांबणीवर पडलेलं आहे। नेमका नमोचा हप्ता कधी मिळणार हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही। कोणतीही अफवांना विश्वास ठेवू नका। नमोचा हप्ता आणखी वितरित झालेला नाही। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता हा वितरण व्हायला सगळ्यात गरजेचा आहे। शासन निर्णय येणं, निधी मंजूर होणं आणि तिथून पुढे तारीख डिक्लेअर होईल आणि हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल। म्हणून अजून हप्ता वितरित झालेला नाही, म्हणून कोणत्याही अफवावर बळी पडू नका। आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील, मनामध्ये शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।